आज आपण केळफुलाची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, पहिल्यांदा जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता, हिंग, लसूण ठेचलेला, कांदा बारीक कापलेला, टॅमॅटो टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा कांदा टॅमॅटो. आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, मसाला टाकायचा आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चांगला मसाला परतून घ्यायचा. जितका चांगला मसाला परताल ना तितकी भाजी टेस्टी बनेल. आता हे केळफूल आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे, केळफूल कसं साफ करायचं ते. आता याच्यामध्ये मसूर पण टाकायचे, कारण मसूर टाकल्यामुळे केळफुलाची भाजी खूप छान लागते खायला. भिजवलेले मसूर टाकलेले आहेत. पाणी टाकायचं आहे आणि 20 मिनटं शिजवून द्यायचं आहे. थोडासा चवीसाठी गूळ टाकायचा आहे. लो फ्लेमवरच ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. मसूर भिजवल्यामुळे लवकर शिजतो. वरून कोथिंबीर टाकायची.